त्याला तर मी रोज टिफिनच्या आयडिया टाकत असते. मग आता त्याची तयारी मी कशी करते बघा. इथे मस्त पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचा, म्हणजे चपातीचं पीठ मळून घेतलं. मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतली, बटाटा कापून घेतला आहे, कांदा लसूण चिरून घेतलेला आहे, म्हणजे बारीक करून घेतलेला आहे. तेलामध्ये कांदा लसूण परतवून घेतलेला आहे आणि छानपैकी इथं मेथीची भाजी मी निवडून घेतलेली. ती आता मिरची वगैरे टाकून घ्यायची, हळद मीठ सगळं टाकून घ्यायचं आहे आणि मग मेथीची भाजी जी आपण कापून घेतलेली, बटाटा वगैरे ते टाकून घ्यायचे आणि छान परतवून घ्यायचे. एकीकडे पटकन भाजीची तयारी करून घेतलेली, भाजी टाकून घेतलेली, शिजत टाकायची भाजी आणि बाजूला पीठ मळून ठेवलेलं आहे. मग मस्त लगेच पटकन मीठ वगैरे टाकून मस्त झाकण ठेवून दिलेलं आहे भाजीवर आणि ती शिजसपर्यंत इकडे मी चपात्या लाटून घेणार आहे. एकीकडे चपाती, एकीकडे भाजी शिजते. अशा प्रकारे मी रोज टिफिनच्या आयडिया तुम्हाला दाखवत असताना टिफिनची तयारी करत असते. तर बघा मस्त भाजी आरती शिजलेली, इकडे थोडीशी परत शिजली पाहिजे, मस्त की शिजून द्यायची, झाकण पुन्हा ठेवायचं आहे आणि छान चपात्या करून घेतल्या. भरपूर साऱ्या चपात्या आणि मेथीची भाजी, मेथी बटाटा भाजी करून घेतली. साधे सिंपल पण झटपट होणारे आहेत. कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. आणि छानपैकी मेथीची भाजी आणि चपाती तयार झाली. तर आता टिफिनची आयडिया मी तुम्हाला रोज टाकायचं, मग टिफिनची तयारी दाखवली. अशा प्रकारे मी टिफिनची तयारी करते. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं आहे. मस्त मेथी बटाटा भाजी आणि चपाती तयार झाली आहे टिफिनसाठी. जेवणासाठी करू शकता झटपट अशा छानपैकी साध्या सिंपल भाज्या आणि रेसिपी मी रोज टाकत असते. जाऊन बघू शकता राणीज रेसिपी. चला तर पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय. मग या खायला छानपैकी मेथी बटाटा भाजी आणि चपाती. पुन्हा भेटू.